चला. विषय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव प्रश्न येथील विचारा. काही उर्दू माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या नावाने बोगस प्रस्ताव तयार करून बनावट नियुक्त्या दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शासन निधीचा अफरातफर केली गेली आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे काही संस्था आहेत. अंजुमन तालीम संस्था, उर्दू प्रायमरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मालेगाव, स्टुडंट्स वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, खेस हायस्कूल मालेगाव, अंजुमन मोहिनुद्दीन तुलबा संस्था, मालेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, त्याच प्रकारे सिटीजन वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, सरदारी प्रायमरी स्कूल, अशा काही संस्था आहेत की त्यांनी बनावट तुकड्या, खोट्या नियुक्त्या दाखवून या वेतनापोटी लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे. त्याचप्रकारे शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, वेतन पथकातील अधिकाऱ्यांची एक कुठतरी संलिप्तता आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न घ्या. त्याचप्रकारे एक खाजगी एजंट नावीद अन्सारी अशा व्यक्तीचा देखील संशयास्पद या ठिकाणी काही घोटाळा असल्यामध्ये आपल्याला कुठेतरी समावेश पाहायला मिळतो. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, उपलिपिक यांचा सहभाग आपल्याला काही संस्थेमध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि अंदाजे 100 कोटीपेक्षा अधिकचा निधीचा अफरातफर झालेला आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की शासनाने याच्यामध्ये या प्रकारे आयुक्त शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली चला. SIT मार्फत याची चौकशी लावण्यात यावी व त्या प्रकारे याला कुठतरी भुसे साहेब आपल्याला याला कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे व दोषी जी खाजगी व्यक्ती आहेत यांच्यावर तात्काळ आपल्याला फौजदारी कारवाई ही देखील करण्यात आली चला, पाहिजे. पुढे. त्याच प्रकारे दोषी शासकीय सेवक याला सगळ्यांना आपल्याला कुठतरी कालमर्यादा ठरवावी अशी एक आपल्याला मी शासनाला या निमित्तानं मागणी करतो व शासनाच्या चला, मंत्री बाबतीत महोदय. आपल्याला कळवावं.